राज्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे होत आहेत हाल। इच्छाशक्ती असतानाही करावी लागते आत्महत्या। तर खोटी नाट्य सांगून पदभार स्वीकारलेली पूजा खेडेकर। नेमकं सरकारचं चाललंय तरी काय? पूजा खेडेकर प्रकरणामुळे महाराष्ट्रातील केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि कारभार सध्या देशभरात चर्चेचा विषय बनलाय। एकीकडे जीवतोड मेहनत करून परीक्षार्थी एमपीएससीचा अभ्यास करतात, तर दुसरीकडे खोटी नाट्य सांगून पदभार स्वीकारलेल्या पूजा खेडेकरकडे पाहून सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। कारण मेहनत करून केलेल्या अभ्यासानंतर ही विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच करावी लागते। परिणामी याच सगळ्या प्रकरणाला कंटाळून अकोल्यातील गंगानगर भागातल्या अंजली गोपनारायण हिने 21 जुलैला फाशी घेत आत्महत्या केली। अंजली गोपनारायण ही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्लीत गेली होती, मात्र समस्यांचा सामना करावा लागत असल्याने तिने शिक्षण पूर्ण न करता आत्महत्या केली। परिणामी वारंवार अशा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांमुळे सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत। दरम्यान ज्यावेळी अंजली गोपनारायण हिने आत्महत्या केली त्यावेळी तिने एक सुसाईड नोट लिहिली होती। त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। तर पाहूयात अंजलीच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय होतं आणि अंजलीने आत्महत्येचं पाऊल का उचललं। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। यूपीएससीची परीक्षा पास होऊन लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न पाहणाऱ्या अकोल्यातील गंगानगर भागातील अंजली ही शिक्षणासाठी दिल्लीत गेली होती। अंजलीचे वडील हे पोलीस शिपाई होते। या पोलीस शिपाई असलेल्या मुलीचं स्वप्न होतं ते म्हणजे सनदी अधिकारी होऊन अंबर दिव्याची गाडी घेऊन घरी यावं। यासाठी अंजलीने 2 वर्षांपूर्वी दिल्ली गाठली, पण शिक्षणादरम्यान आलेल्या अडथळ्यांमुळे अंजलीने टोकाचं पाऊल उचललं आणि तिचं घरी परतण्याचं स्वप्न अधुरं राहिलं। अंजली ही सनदी अधिकारी होऊन लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्यासाठी जीवतोड मेहनत करत होती, पण 21 जुलै रोजी अंजलीने दिल्लीतील जुने राजेंद्रनगर भागात राहत असलेल्या भाड्याच्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली। तिच्या आत्महत्येचं कारण होतं शिक्षणादरम्यान अभ्यास आणि परीक्षेमुळे येणारा ताणतणाव। सध्या या परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार, शिकवणी वर्ग, वसतिगृह आणि दलाल यांच्याकडून होणारी आर्थिक आणि मानसिक पिळवणूक, या सगळ्याला कंटाळूनच अंजलीने आत्महत्या केली। अंजलीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट सुद्धा लिहिली होती। यामध्ये तिने आई वडिलांची माफी मागितली। पीजी आणि हॉस्टेल मालक विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे उकळत आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना ते परवडू शकत नाही। पीजी आणि हॉस्टेलचे भाडे कमी करावे, कारण अनेक विद्यार्थी हे ओझे सहन करू शकत नाही। खूप प्रयत्न केले परंतु पुढे जाऊ शकले नाही। डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते शक्य झाले नाही। पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्लिअर करण्याचं स्वप्न होतं, असं तिने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं। या सुसाईड नोटमध्ये अंजलीने तिच्या मावशीला धन्यवाद दिलाय, जी नेहमीच तिच्या पाठीशी उभी राहिली। तसेच सर्व मित्र आणि कुटुंबियांनाही तिने धन्यवाद दिले। अखेरीस ज्या अंजलीने लाल दिव्याच्या गाडीतून घरी परतण्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्याच अंजलीचा 23 जुलै रोजी ॲम्ब्युलन्समधून मृतदेह घरी आला। परिणामी विद्यार्थ्यांसाठी सरकार आता तरी संवेदनशील होईल हीच माफक अपेक्षा, कारण केंद्रीय लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत। त्यांना अभ्यासासाठी अतिशय चांगल्या सुविधा आणि वातावरण असणं आवश्यक आहे। मात्र महाराष्ट्रातील पूजा खेडेकर प्रकरण, दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये साचलेल्या पावसात 3 विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू आणि एका विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने झालेला मृत्यू आदी कारणांमुळे सरकारचं नेमकं चाललंय तरी काय? विद्यार्थ्यांकडे त्यांचं लक्ष आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahannagar.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।